ड्रग इन्स्पेक्टरसाठी अत्यंत महत्त्वाचा टॉपिक सुचर अँड लिगेचरचे आज आपण MCQ बघणार आहेत. फर्स्ट MCQ आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ सुचर मटेरियल. खालीलपैकी कोणते सुचर मटेरियल नाही? तर फर्स्ट आहे ब्रोकॅ फाईल, सेकंड कांगारू टेंडर, थर्ड कॉटन आणि फोर्थ जेरेलिन. तर याचा करेक्ट आन्सर आहे 4 नंबर. तर सुचर मटेरियल कोणतं नाही तर 4 नंबरचा ऑप्शन. आणि ब्रोका फाईल, कांगारू टेंडॉन अँड कॉटन हे सुचर मटेरियल आहेत. सेकंड, कॅटगट इज प्रिझर्वड इन. कॅटगट कुठे प्रिझर्व केलं जातं? तर फर्स्ट ऑप्शन आयसोप्रोपिल अल्कोहोल, सेकंड आयोडीन, थर्ड पोटॅशियम डायऑक्साइड, फोर्थ हायड्रोजन पेरॉक्साईड. तर याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट नंबरचं ऑप्शन आयसोप्रोपाइल अल्कोहोल. कॅटगट आयसोप्रोपाइल अल्कोहोलमध्ये प्रिझर्व केलं जातं. इन्क्युबेशन पिरियड ऑफ कॅटगट इज. कॅटगटचा इन्क्युबेशन पिरियड किती आहे? फर्स्ट 20 डेज, सेकंड 10 डेज, थर्ड 14 डेज, फोर्थ 15 डेज. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन 14 डेज. कॅटगटचा इन्क्युबेशन पिरियड 14 डेज आहे. फोर्थ नंबर, व्हॉट इज द लेंथ ऑफ द इंटेस्टाईन आर सिलेक्टेड फॉर सर्जिकल गट प्रिपरेशन. इंटेस्टाईनची लेंथ किती सिलेक्ट करायची फॉर सर्जिकल गट प्रिपरेशन? तर फर्स्ट ऑप्शन आहे 4.5 मीटर, सेकंड 6.5 मीटर, थर्ड 7.5 मीटर, फोर्थ 8 मीटर. तर याचा आन्सर आहे 7.5 मीटर. इंटेस्टाईनची लेंथ 7.5 मीटर असते कॅटगट प्रिपरेशनसाठी. कन्सिडर द फॉलोविंग: प्रोकाफाईल, कारगिल टेंडॉन, थर्ड सिल्कवर्म गट, फोर्थ कांगारू टेंडॉन, फिफ्थ लिनेन, सिक्स्थ फॅसिकल लाटा. विच ऑफ द अबोव आर अ टाईप ऑफ ॲब्सॉर्बल सुचर मटेरियल. वरीलपैकी कोणते ॲब्सॉर्बल सुचर मटेरियल आहे? तर याचा करेक्ट आन्सर आहे फोर्थ नंबरचा ऑप्शन ब्रोकाफाईल, कारगिल, कांगारू टेंडॉन अँड फॅसिकल लाटा हा हे ॲब्सॉर्बल सुचर मटेरियल आहेत. लिनेन हे नॉन ॲब्सॉर्बल सुचर मटेरियल आहे. 6 नंबरचा MCQ, सर्जिकल गट इज टॅनिंग बाय सोकिंग इन विच ऑफ द फॉलोइंग सोल्युशन. खालीलपैकी कोणते सोल्युशन वापरले जाते सर्जिकल गटसाठी? तर फर्स्ट नंबरचा ऑप्शन आयोडीन, सेकंड क्रोमिक साल्ट, थर्ड आयसोप्रोपिल अल्कोहोल, फोर्थ अल्कलाइन मीडियम. तर याचा आन्सर आहे क्रोमिक साल्ट. 7 नंबरचा MCQ, ड्राईड गट इज placed in autoclave at temperature first 140 degree Celsius for 30 minutes, second 145 degree Celsius for 20 minutes, third 160 degree Celsius for several hours, fourth 160 degree Celsius for few minutes. तर याचा आन्सर आहे 160 degree Celsius for several hours. थर्ड नंबरचा ऑप्शन. व्हायोलिन गट इज प्रिपेअर्ड फ्रॉम सबम्युकोसल लेअर द इंटेस्टाईन ऑफ. कोणत्याही व्हायोलिन गटलाच कॅटगट म्हणतात. तर फर्स्ट ऑप्शन आहे कॅट, तर सेकंड शिप, थर्ड ऑक्स आणि फोर्थ कॅंगरो. तर हे शिपपासून बनवलं जातं. सेकंड नंबरचा ऑप्शन. कारगिल टेंडॉन इज ॲन. कारगिल टेंडॉन काय आहेत? फर्स्ट सिंथेटिक ॲब्सॉर्बल सुचर, सेकंड सिंथेटिक नॉन ॲब्सॉर्बल सुचर, थर्ड नॅचरल ॲब्सॉर्बल सुचर, फोर्थ नॅचरल नॉन ॲब्सॉर्बल सुचर. तर कारगिल हे नॅचरल ॲब्सॉर्बल सुचर आहेत, म्हणजे थर्ड नंबरचा ऑप्शन. सुचर दॅट आर ब्रोकन इन बॉडी ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम आर कॉल्ड ॲज. जे सुचर बॉडीमध्ये ब्रोकन होतात किंवा मेटाबलाइज होतात त्यांना काय म्हणतात? फर्स्ट नॉन ॲब्सॉर्बल सुचर, सेकंड नायलॉन सुचर, थर्ड ॲब्सॉर्बल सुचर अँड फोर्थ सिल्क सुचर. तर याचा ऑप्शन आहे ॲब्सॉर्बल सुचर, थर्ड नंबरचा ऑप्शन. सुचर दॅट आर नॉट मेटाबलाइज्ड इन द बॉडी आर कॉल्ड ॲज. जे मेटाबलाइज होत नाहीत त्यांना काय म्हणतात? फर्स्ट नॉन ॲब्सॉर्बल, सेकंड फॅसिकल लाटा, थर्ड ॲब्सॉर्बल सुचर, फोर्थ कॅटगट. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन ॲब्सॉर्बल सुचर. Which of the following is an example of non-absorbable suture. खालीलपैकी कोणते एक्झाम्पल हे नॉन ॲब्सॉर्बल सुचरचे आहे? फर्स्ट सिल्क, सेकंड कॅटगट, थर्ड कोलॅजन, फोर्थ फॅसिकल लाटा. तर याचा आन्सर आहे सिल्क. आणि कॅटगट, कोलॅजन आणि फॅसिका हे ॲब्सॉर्बल सुचर आहेत. सिल्क हे नॉन ॲब्सॉर्बल सुचर आहे.
विच ऑफ द फॉलोइंग इज अ मटेरियल फॉर नॉन ॲब्सॉर्ब सुचर. नॉन ॲब्सॉर्बसाठी कोणते मटेरियल यूज केले जाते? फर्स्ट ॲल्युमिनियम, सेकंड कॉपर, थर्ड गोल्ड, थर्ड स्टेनलेस स्टील. तर याचा ऑप्शन आहे 4th नंबरचा ऑप्शन स्टेनलेस स्टील. The word catgut is derived from first kitgut, second killgut, C both and fourth none. तर याचा आन्सर आहे फर्स्ट किटगट. $21 नंबरचा MCQ. ऑल ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल ऑफ नॉन ॲब्सॉर्बल सुचर एक्सेप्ट. खाली सगळे नॉन ॲब्सॉर्बल सुचरचे एक्झाम्पल आहेत एक्सेप्ट फर्स्ट सिल्क, सेकंड मेटॅलिक सुचर, थर्ड नायलॉन आणि फोर्थ कॅटगट. तर याचा ऑप्शन आहे 4th नंबरचा ऑप्शन कॅटगट. कॅटगट हे ॲब्सॉर्बेबल सुचर आहे आणि सिल्क, मेटॅलिक सुचर, नायलॉन हे नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर आहेत. 22. विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज नॉट युज्ड फॉर स्टरिलायझिंग सुचर. स्टरिलायझिंग सुचरसाठी खालीलपैकी कोणती मेथड यूज केली जात नाही? फर्स्ट यूज ऑफ इथिलीन ऑक्साईड, सेकंड वॉशिंग विथ सोप सोल्युशन, थर्ड इरॅडिशन प्रोसेस, फोर्थ ॲटोक्लोविंग. तर याचा आन्सर आहे बी वॉशिंग विथ सोप सोल्युशन. 23. विच ऑफ द फॉलोइंग इज ॲन ॲब्सॉर्बल टाईप ऑफ सुचर मटेरियल. ॲब्सॉर्बेबल सुचर मटेरियल कोणतं आहे? तर फर्स्ट लिनेन, सेकंड सिल्क, थर्ड ब्रोकाफाईल, फोर्थ हॉर्स हेअर. तर याचा आन्सर आहे 3rd नंबरचा ऑप्शन ब्रोकाफिल. लिनेन, सिल्क अँड हॉर्स हेअर आर नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर मटेरियल. 24. व्हॉट इज द सोर्स ऑफ कॅरागल मेम्ब्रेन सुचर. कॅरागल मेम्ब्रेन सुचरचा सोर्स कोणता आहे? फर्स्ट हॉर्स, सेकंड ऑक्स, थर्ड सिल्कवर्म आणि फोर्थ शिप. तर याचा आन्सर आहे बी ऑक्स. आणि कॅटगट हे कशापासून मिळवलं जातं? तर शिपपासून. कॅटगटलाच किटगट म्हणतात. 25. टाईम ऑफ डिझॉल्युशन ऑफ पॉलिडायक्सिन सुचर. पॉलिडायक्सिन सुचरचा डिझॉल्युशन टाईम किती आहे? फर्स्ट 120 days, सेकंड 60 days, थर्ड 180 days, फोर्थ 90 days. तर याचा आन्सर आहे डी नंबरचा ऑप्शन 26. Sterilized. The sterilized threads used for tying blood vessels and other tissue are known as first ligature, second suture, third ligament and fourth string. तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन लिगेचर. सुचर यूज केले जाते सिविंग द टिश्यू आणि लिगेचर टाईंग द ब्लड वेसल. नायलॉन इज विच टाईप ऑफ सुचर. नायलॉन हे कोणत्या टाईपचं सुचर आहे? फर्स्ट ॲब्सॉर्बेबल, सेकंड नॅचरल, थर्ड सिंथेटिक नॉन ॲब्सॉर्बेबल आणि फोर्थ नन ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे सिंथेटिक नॉन ॲब्सॉर्बेबल. नायलॉन हे सिंथेटिक नॉन ॲब्सॉर्बेबल टाईपचं सुचर आहे. मेटॅलिक सुचर अँड मेडअप ऑफ. मेटॅलिक सुचर कशापासून बनतं? फर्स्ट स्टेनलेस स्टील, सेकंड सिल्वर, थर्ड बिटॅलियम, फोर्थ ऑल ऑफ द अबव. तर याचा आन्सर आहे स्टेनलेस स्टील. मेटॅलिक सुचर स्टेनलेस स्टीलपासून बनवतात. 31 नंबरचा MCQ. अनॲब्सॉर्बेबल सुचर इज. ॲब्सॉर्बेबल सुचर कोणतं? फर्स्ट सिल्क, सेकंड नायलॉन, थर्ड कॅटगट, फोर्थ लिनन. तर यांचा आन्सर आहे थर्ड सी नंबरचा ऑप्शन कॅटगट. सिल्क, नायलॉन, लिनन हे नॉन ॲब्सॉर्बेबल टाईप सुचर आहेत. 32. ॲब्सॉर्बेबल सुचर इज. ॲब्सॉर्बेबल सुचर कोणतं? फर्स्ट फॅसिकल आटा, सेकंड नायलॉन, थर्ड डर्मल सिल्क आणि फोर्थ सिल्क.
तर याचा आन्सर आहे फेसिकलाटा. फेसिकलाटा हे ॲब्सॉर्बेबल टाईप सुचर आहे. नायलॉन, डर्मल सिल्क हे नॉन ॲब्सॉर्बेबल टाईप सुचर आहे. Catgut is prepared from submucosal layer of the intestine of first cat, second sheep, third human being and fourth rabbit. तर कॅटगट कशापासून बनवलं जातं? तर शीपपासून. आणि कॅराग्राइन मेम्ब्रेन ऑक्स. 34. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ॲब्सॉर्बेबल सुचर? नॉट ॲब्सॉर्बेबल सुचर खालीलपैकी कोणते ॲब्सॉर्बेबल सुचर नाही? चुकीचं वाटते. 35. विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज अ प्रिझर्वेशन फॉर पॅकिंग कॅटगट्स टू सुचर? विच वन ऑफ द फॉलोइंग इज यूज्ड ॲज प्रिझर्वेटिव्ह फॉर पॅकिंग कॅटगट सुचर? खालीलपैकी कोणते प्रिझर्वेटिव्ह वापरले जातं कॅटगट सुचरमध्ये? फर्स्ट आयसोप्रोपिल अल्कोहोल, सेकंड कोलॉइडल आयोडीन, थर्ड ग्लुटाराल्डेहाइड, फोर्थ हायड्रोजन पेरॉक्साईड. तर प्रिझर्वेटिव्ह आयसोप्रोपिल अल्कोहोल वापरलं जातं. 36. विच ऑफ द फॉलोइंग इज अन आयडियल टाईम फॉर रिमूव्हल ऑफ स्काल्प सुचर? स्काल्प सुचर रिमूव्ह करण्यासाठी आयडियल टाईम कोणता? फर्स्ट 3 days, सेकंड 5 days, थर्ड 7 days, फोर्थ 10 days. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन 7 days. विच ऑफ द फॉलोइंग इज अन नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर? खालीलपैकी कोणते नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर आहे? तर फर्स्ट ऑप्शन पॉलीप्रोपायलिन, सेकंड विक्रिल, थर्ड कॅटगट आणि फोर्थ पॉलीडायऑक्झामाइन. तर याचा आन्सर फर्स्ट नंबरचा ऑप्शन 38 नंबरचा. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिलेड ॲब्सॉर्बेबल सिंथेटिक सुचर मटेरियल? तर याचा फर्स्ट ऑप्शन आहे क्रोमिक कॅटगट, सेकंड विक्रिल, थर्ड सिल्क, फोर्थ नायलॉन. याचा आन्सर आहे फोर्थ नंबरचा ऑप्शन नायलॉन. 39. विच ऑफ द फॉलोइंग फायबर इज नॉट अ मटेरियल फॉर सर्जिकल ड्रेसिंग? विच ऑफ द फॉलोइंग फायबर इज नॉट अ मटेरियल फॉर सर्जिकल ड्रेसिंग? फर्स्ट कॉटन, सेकंड वूल, थर्ड सेल्युलोज, फोर्थ नायलॉन. याचा ऑप्शन आहे थर्ड नंबरचा ऑप्शन. द वर्ड कॅटगट इज डिराइव्ड फ्रॉम द फर्स्ट किटगट, सेकंड किटगट, थर्ड बोथ. तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन किटगट. 36. विच ऑफ द फॉलोइंग इज अन आयडियल टाईम? हा झाला आहे. हा पण झाला आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज अ डिलेड ॲब्सॉर्बेबल सिंथेटिक सुचर मटेरियल? डिलेडचं नायलॉन. लिगेचर इज अ मेनली फर्स्ट ब्लड वेसल, सेकंड टिश्यू, थर्ड टेंडॉन, फोर्थ स्टेरिलायझेशन. तर याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन ब्लड वेसल. 42. अनदर नेम ऑफ कॅटगट. कॅटगटचं दुसरं नाव काय? तर फर्स्ट पेरिटोनियम, सेकंड लिनम युलासिटोनम, थर्ड व्हायोलिन गट, फोर्थ कोलेजन गट. तर याचा आन्सर आहे फोर्थ नंबरचा ऑप्शन ओनली सी एंड डी, व्हायोलिन गट, कोलेजन गट. 43. विच ऑफ द फॉलोइंग सबस्टन्स साल्ट यूज्ड ॲज अ सुचर हार्डनिंग पर्पजसाठी कोणता सबस्टन्स यूज केला जातो? फर्स्ट H2CrO4 म्हणजे क्रोमिक साल्ट, सेकंड H2SO4, थर्ड NaCl सोडियम क्लोराईड, थर्ड 90% आयसोप्रोपिल अल्कोहोल. याचा आन्सर आहे फर्स्ट नंबरचा ऑप्शन क्रोमिक साल्ट सोल्युशन. खाली स्टेरिलायझेशनचे मेथड दिलेत. गॅमा रेडिएशन, ॲटोक्लेविंग, ड्राय हीट स्टेरिलायझेशन. एक्सरे नाही, गॅमा रेडिएशन, ॲटोक्लेविंग अँड ड्राय हीट या 3 स्टेरिलायझेशन मेथड आहेत सुचरसाठी.
विच ऑफ द फॉलोइंग प्रिझर्वेटिव्ह यूज्ड इन फॉर प्रिझर्वेशन? फर्स्ट NaCl, सेकंड इथेनॉल, थर्ड 1% फॉर्मलडेहाइड, 90% आयसोप्रोपिल अल्कोहोल आणि फोर्थ 1% सोडियम थायोसल्फेट. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन 1% फॉर्मलडेहाइड, 90% आयसोप्रोपिल अल्कोहोल. विच ऑफ द फॉलोइंग इज अन ॲब्सॉर्बेबल सुचर? खालीलपैकी कोणते ॲब्सॉर्बेबल सुचर आहे? फर्स्ट सिल्क, सेकंड हॉर्स हेअर, थर्ड कॉटन आणि फोर्थ ब्रोकाफिल. तर याचा आन्सर आहे फोर्थ नंबरचा ऑप्शन ब्रोकाफिल. ते ॲब्सॉर्बेबल सुचर मटेरियल आहे. सिल्क, हॉर्स हेअर, कॉटन हे नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर मटेरियल. ऑल ऑफ द फॉलोइंग आर एक्झाम्पल्स ऑफ नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर एक्सेप्ट. खाली सगळी नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर मटेरियलचे एक्झाम्पल आहेत एक्सेप्ट. फर्स्ट नायलॉन, सेकंड सिल्क, थर्ड कॅटगट, फोर्थ मेटॅलिक सुचर. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन कॅटगट. कॅटगट हे ॲब्सॉर्बेबल सुचर मटेरियल आहे. नायलॉन, सिल्क, मेटॅलिक सुचर हे नॉन ॲब्सॉर्बेबल सुचर मटेरियल आहेत. 49. व्हॉट इज द सोर्स ऑफ कार्गाइल मेम्ब्रेन? कार्गाइल मेम्ब्रेनचा सोर्स कोणता? फर्स्ट सिप, सेकंड ऑक्स, थर्ड सिल्कवॉर्म आणि फोर्थ हॉर्स. तर याचा आन्सर आहे सेकंड नंबरचा ऑप्शन ऑक्स. आणि कॅटगट कशापासून मिळवलं जातं तर शिपपासून. 50. द स्टँडर्ड टेस्ट फॉर कॅटगट इन्व्हॉल्विंग मेजरमेंट बाय मीन्स ऑफ डायल रीडिंग मायक्रोमीटर इज नोन ॲज द टेस्ट फॉर फर्स्ट टेन्साइल स्ट्रेंथ, सेकंड स्टेरिलिटी, थर्ड गॉज, फोर्थ कंटॅमिनंट्स. तर याचा आन्सर आहे थर्ड नंबरचा ऑप्शन गॉज टेस्ट.